मागच्या 4 वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी सीईटीनी नल पॉइंट किंवा इक्विलिब्रियम पॉइंट ऑफ चार्जेसवर प्रश्न विचारलेला आहे, पण नेमका त्याचा कॉन्सेप्ट आणि फॉर्म्युला काय आणि त्याचा प्रश्नात कसा वापर करायचा. सगळ्यात पहिले आपण जर Q1 आणि Q2 दोन चार्जेस पकडले, कंडिशन ही आहे की दोघी एक तर पॉझिटिव्ह पाहिजे किंवा दोघी एक तर निगेटिव्ह पाहिजे, म्हणजे सेम नेचरचे. तर असा पी पॉइंट ज्या पॉइंटला या दोघांमधली जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती 0 आहे त्याला आपण नल पॉइंट म्हणतो. आणि त्याचा जर डिस्टन्स मला काढायचा असेल Q1 पासून, तर तो डिस्टन्स काय येईल, त्यासाठी मी अझम्पशन लिहितो की Q1 हा आपण मानलाय हा Q2 पेक्षा लहान आहे. ठीक आहे, मग x चा डायरेक्ट फॉर्म्युला येतो, x इज इक्वल टू टोटल डिस्टन्स चार्ज डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ मोठा चार्ज म्हणजे Q2 अपॉन छोटा चार्ज प्लस 1. जर बेटा यांचं नेचर अपोजिट असेल तर इथे फक्त मायनस येतो, बाकी काही बदल होत नाही. नेहमी लक्षात ठेवा आपण डिस्टन्स मोजताना छोट्या चार्ज पासून मोजतो. आता आपल्या प्रश्नामध्ये जर तुम्ही नीट बघायला गेला तर Q1 ची व्हॅल्यू E दिलेली आहे आणि Q2 ची व्हॅल्यू 4E दिलेली आहे. याचा अर्थ जर मी याच्यात टाकलं तर 4E अपॉन E म्हणजे 4 अपॉन 1, 4 चा रूट म्हणजे किती येतो 2, 2 प्लस 1 म्हणजे किती आलं 3, D बाय 3 आन्सर यायला पाहिजे.